मला स्वामींनी हळूहळू बाहेर काढलं. त्यांनी मला फोन केला होता, दादा मी नाटक करते, तुम्ही करणार का? टू बी व्हेरी फ्रँक, मी त्यावेळेस प्रोफेशनल विचार केला की इथे सिरियल आणि फिल्म चाललेले आहेत, तिकडे जाऊन नाटक करण्यात काय हे नाही आहे. आणि बरं त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं की कुठलं नाटक आहे काय, मी नाही म्हणून सांगितलं. आणि हे तिकीट आहे म्हणलं, हे तिकीट कसलं? म्हणे बुलढाण्याला शो लागलाय आणि तुम्हाला हा शो करायचा. म्हणलं कुठलं नाटक? स्वामींची भूमिका करायची. म्हटलं वेडा का काय? म्हणला रे, स्वामींच्या सारख्या विभूतीचं कॅरेक्टर मी करायचं. आणि अचानक रात्रभर ती सीडी बघितली, स्क्रिप्ट वाचली. दुसऱ्या दिवशी मी दादरच्या ब्रिजवर बघतो, मधला जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं चाललो होतो. समोरनं डोंबिवलीतलीच एक मैत्रीण भेटली मला. तर मी म्हटलं कुठे चाललीस तू? तर म्हणे अरे आज स्वामी जयंती आहे आणि इथे लोअर परळला स्वामींच्या भक्त त्यांच्याकडे दरवर्षी मी जाते. म्हणलं कुठेतरी कनेक्शन येत आहे. म्हणलं चल मी पण येतो. आम्ही दोघं जण तिच्याकडे त्या का आता आम्ही त्यांना हे म्हणतो, दादा म्हणतो, त्यांच्या घरी आम्ही गेलो. म्हणलं हे कार्य मला करायचं आहे पण माझी मानसिक तयारी नाही आहे, मी नाही करू शकत असं मी म्हणालो. आणि खाली बघितलं, जिथं ते ज्यांच्या घरात गेलो होतो ते दादा बसले होते. ते असे माझ्याकडे बघत होते वर. काय सुबोधकडे चाललायस ना? हेच एक्सप्रेशन माझे झाले होते जसे तुझे झाले आता. ह्यांना कसं माहिती मी सुबोध माझा नाटकाचा डायरेक्टर आहे आणि मी हे ऍक्सेप्ट केलं? म्हणलं हो, पण स्वामी जसं काही वेळा म्हणतात ना असे ह्याच्याने, तसं ते अरे जा रे जा, तुला काय करायचं नाही, तू जाऊन उभा राहा, करणारे ते जा, कर नाटक.